खूप वर्ष मी पॉझिटिव्ह कॅरेक्टर केलंय. सो निगेटिव्ह कॅरेक्टर करताना एक वेगळी तुमचा कस लागतो वेगळा. तर माझी मुलगी जेव्हा मी विलन करतो ती मला नाही स्वीकारत. तिला तो सौमित्र आणि तेच आठवतं, की नाही बाबा तू तसंच कर ना. मला रोल आवडलेला, सांगितलेला त्यांनी, की काय जरा व्हिम्सिकल आहे, थोडा सायको आहे, एकतर्फी प्रेम करणारा आहे रमावर, ओव्हर ऑब्सेस्ड आहे, तिला मिळवायचंच आहे त्याला आणि असा असा जरा वेगळाच रोल होता. हॅलो, मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. रमा राघव या मालिकेच्या सेटवर आहे आणि मालिकेत विलनची एंट्री झालेली आहे, म्हणजेच विक्रमची एंट्री झाली आहे. अद्वैत दादरकर माझ्यासोबत आहे. कसा आहेस? मस्त मस्त मजा येते. बरं दादा, मालिकेमध्ये पुन्हा म्हणजे कमबॅक झालं आहे. नाटक झालं, मालिका झाले, चित्रपट झाले, पण आता पुन्हा एकदा इथे येऊन या विश्वात येऊन कसं वाटतंय? मस्त. मला कळलं तू कुठल्या वेगळ्या विषयाबद्दल बोलतेस. मध्ये मी चॅनलमध्ये जॉब केला, 1.5 वर्ष कॉर्पोरेट जॉब केला. पण तो खूप छान वेगळा एक्सपिरियन्स होता. खूप शिकायला मिळालं. पण मला लक्षात आलं की ते क्षेत्र किंवा तो भाग, याला एक स्वभाव लागतो एक माणसाचा. तो स्वभाव आपला नाही आहे ते काम करण्याचा. पण त्या कामात खूप मजा आली. वेगळी किक मिळाली, वेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळाल्या. पण परत एकदा जे माझं क्षेत्र आहे, जे माझं कोर आहे, जिथे मी रमतो, जिथे मला आनंद मिळतो, तिथे परत आल्याचा खरंच खूप आनंद आहे. आणि तिन्ही गोष्टी मला करायला आवडतात: लेखन, दिग्दर्शन, अभिनय. तिन्ही गोष्टी मी तितक्याच एन्जॉय करतो. स्पेशली अभिनय करताना जास्त मजा येते, कारण आपण फक्त त्या कॅरेक्टरचा विचार करत असतो. सो परत एकदा या बाजूला येताना खूप खूप जास्त आनंद. आणि माहीत नाही, खूप वर्ष मी पॉझिटिव्ह कॅरेक्टर केलं आहे. सो निगेटिव्ह कॅरेक्टर करताना एक वेगळी तुमचा कस लागतो वेगळा. जास्त तुम्हाला थोडासा डोक्याला ताण द्यायला लागतो. तुम्ही जसे नाही आहात तसं तुम्हाला पोर्ट्रे करावं लागतं. सो वेगळा स्वर, वेगळी बॉडी लँग्वेज, वेगळे एक्सप्रेशन्स, सगळंच तुम्हाला थोडंसं वेगळं करायला लागतं. तुम्ही जसे आहात त्याच्यापेक्षा जरा वेगळं. सो ते करताना जास्त कस लागतोय आणि मला ते करायला खूप मजा येते, कारण एक थोडीशी विकृती असते प्रत्येक माणसामध्ये. ती आपल्याला कधी बाहेर काढता आलेली नसते. ती या निमित्ताने सगळी बाहेर निघते असं मला वाटतं. सो ते मी एन्जॉय करतोय. तर याआधी आम्ही जॉली कॅरेक्टर पाहिलेत आणि ते आम्हाला आपलेसे वाटतात. मित्र म्हणून असं आम्ही रिलेट करायचो. पण आत्ता तसं होतंय का? की आत्ता काही कमेंट्स आल्यात का? की निगेटिव्ह शेड करतोय, विलन करतोय? किती कमेंट्स आल्यात? काय सांगशील? प्रेक्षक पटकन नाही स्वीकारत. मला असं वाटतं, ज्यांना आपल्याला सवय असते पॉझिटिव्ह कॅरेक्टर म्हणून बघण्याची किंवा त्याच पद्धतीचं बघण्याची, ते पटकन नाही स्वीकारत. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर माझी मुलगी जेव्हा मी विलन करतो ती मला नाही स्वीकारत. तिला तो सौमित्र आणि तेच आठवतं, की नाही बाबा तू तसंच कर ना. सो ती पण जे मला ओळखतात किंवा ज्या कामामुळे आपली ओळख तयार झाली आहे, पटकन लोकांना हा बदल, कुठलाही बदल आपण पटकन नाहीच स्वीकारत. सो तसं पटकन स्वीकारलं जाणार नाहीच. पण मला असं वाटतं तेच ॲक्टरचं चॅलेंज आहे. लोकं स्वीकारणार नाहीत, पण त्यांना स्वीकारायला भाग पाडणं, यासाठी तुम्ही तुमचे 100% देऊन त्या कन्व्हिक्शनने ते पात्र करत राहायला हवं. प्रेक्षकांच्या प्रतिसादाची भीती न वाटता. तो त्यांचा हक्क आहे. स्वीकारायचा की नाही हा त्यांचा हक्क आहे. जर तुम्ही ते 100% देऊन करत राहिलात, तर एका पॉइंटला ते स्वीकारायला लागतात. आणि जेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देत आहेत ना, तर हे निगेटिव्ह पात्रासाठी कौतुक आहे. ते कौतुक आहे. ते त्याचं तुम्ही "अरे, काय शिव्या देत आहेत" असं म्हणून नाही चालणार. जेव्हा निगेटिव्ह पात्राला शिव्या देतात, तेव्हाच हिरो हिरोईन मोठे होतात. सो मला असं वाटतं ते काम आहे, ते व्हिलनचं काम आहे, की लोकांना राग आला पाहिजे, लोकांनी शिव्या घातल्या पाहिजे, लोकांना मी नाही आवडलो पाहिजे. यासाठीच आपल्याला काम करायचं आहे. सो हे त्या निगेटिव्ह पात्र करण्याची गंमत आहे. सो ती गंमत मी सध्या अनुभवतोय. बरं, जेव्हा पहिल्यांदा कॉल आला किंवा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला, तेव्हा मुलीची रिॲक्शन काय होती? आणि तो ऑडिशनचा किस्सा, म्हणजे जेव्हा कॉल आला की काम करायचंय, तेव्हाची काय रिॲक्शन होती? रिॲक्शन म्हणजे मला सुवर्णा मंत्री, ट्रम्पकार्ड प्रोडक्शनची सुवर्णा मंत्री तेजा, हे खूप आधीपासून त्यांच्याबरोबरच मी काम केलं आहे. अनेक वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करतोय. सो ऑडिशन ॲज सच माझी काही झाली नाही. असा रोल आहे, करशील का? तेव्हा मी नेमका दौऱ्यावर होतो नाटकाच्या. एका लग्नाची पुढची गोष्टचा दौरा होता कोकण गोवा. त्यामुळे तिथे होतो मी. आणि तर अरे मग आता नाही रे, परवापासून शूटिंग आहे वगैरे वगैरे. तर मला वाटलं की नाही मिळणार आहे रोल. मला रोल आवडलेला, सांगितलेला त्यांनी, की काय जरा व्हिम्सिकल आहे, थोडा सायको आहे, एकतर्फी प्रेम करणारा आहे रमावर, ओव्हर ऑब्सेस्ड आहे, तिला मिळवायचंच आहे त्याला, आणि असा असा जरा वेगळाच रोल होता. म्हटलं मला करायला मजा येईल, पण असं असं आहे. तर त्यांनी, बिचाऱ्यांनी, सुवर्णाताईंनी, लेखकांनी, चॅनलनी मिळून ठरवलं की नाही, अद्वैतच पाहिजे. तर त्यांनी मुद्दामून काहीतरी इन्सर्ट्स टाकून थोडेसे अजून 6 एपिसोड्स ते पात्र पुढे नेलं माझ्यासाठी. आणि दौऱ्यावरून आल्यानंतर माझं इकडे लगेच शूटिंग सुरू झालं. सो मला खूप
आपल्यासाठी कोणीतरी थांबतं किंवा आपणच या रोलला कोणीतरी व्हिज्युअलाइज केलं आहे. कलर्स मराठीची सोजल असेल, केदार सर असतील किंवा कीर्तिकुमार नाईक असतील या शोचे. मला असं वाटतं त्या लोकांनी धरून ठेवलं असेल किंवा प्रोडक्शनच्या सगळ्या लोकांनी, दिग्दर्शकांनी, की नाही हाच पाहिजे. त्यासाठी कॅरेक्टर्स थोडंसं पुढे ढकलणं ही एक वेगळीच दडपण येतं. आता आपली जबाबदारी आहे, जर आपल्यासाठी थांबलेत तर आपण हे चांगलंच करायला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. आणि ते कुठल्याही ॲक्टरला सुख देणारं असतं की आपल्यासाठी कोणीतरी थांबलंय, हे गंमत आहे. भारी फिलिंग आहे म्हणजे ही, हो. कारण आपल्यासाठी लोक थांबली आहेत हो. आणि तीच पोचपावती आहे. खरंच. बरं, मुलीची रिॲक्शन मला ऐकायची आहे. जेव्हा एपिसोड टेलिकास्ट झाला, मुलीची रिॲक्शन काय होती? नाही, हे बघ कसं आहे, तिला माहिती असतं, म्हणजे तिला काही असं वाटत नाही की असा काय वागायला लागला बाबा. तिला माहिती असतं ही ॲक्टिंग आहे, ही ॲक्टिंग करतोय. पण तिला ते आवडत नाही असं बघायला. म्हणजे बाबा असं काहीतरी वेगळाच वागतोय, दुष्ट वागतोय, कोणाला तरी मारायचे विचार करतोय वगैरे वगैरे, हे तिला तिच्या कुठे गावी पण नाही आहे. कारण तिला फक्त मजा आणणारा, हसवणारा, प्रेम करणारा बाबा माहिती आहे. सो तिच्यासाठी हा अशा पद्धतीचं वेगळंच रूप बघणं, हे तिला सारखं असं वाटतं, बाबा तू विलन का करतोस, इथपासून तिला बेसिक प्रश्न पडले. तर मी तिला दरवेळेला समजावतो, अगं ॲक्टरचं काम आहे ते, विलन करायला अशी अशी मज्जा येते. मग तिला ते कळायला लागतं, अच्छा असं असं करता का तुम्ही वगैरे वगैरे. सो तर तिला आता तो सेन्स आलाय. इतकी लहान नाही राहिलेली ती. खूप आधी लहान होती तेव्हा तिला वाटायचं, पण आता ती इतकी लहान नाही, पण आता तिला त्यामुळे कळायला लागलं की ही ॲक्टिंग आहे, हे पात्र वेगळं आहे, म्हणून बाबा असं करतोय. सो हे या वयात ती आली आहे. सो आता तू म्हणजे तशी अगदी रिॲक्शन नाही होत तिची, की बापरे असं काय झालं, काहीतरी भयंकर तिला वाटतं, असं काही होत नाही. फक्त तिला मात्र हे खटकतं की तू विलन नको करू, तू ते छान जॉली मित्र, छान सौमित्र वगैरे हेच कर, असं तिचं ठाम म्हणणं आहे. बरं, आता मी निखिल आणि ऐश्वर्यासोबत गप्पा मारल्या आणि मी विषय निघाला की अद्वैत दादा आलाय तर कसं वाटतंय. पण मालिकेत दिसतंय तसं अजिबात नाहीये. ऑफस्क्रीन आमचा बॉन्ड धमाल आहे, IPLच्या आम्ही मॅचेस बघतो असं वगैरे मला सांगितलंय. काय किस्से? किस्से असं नाही आहे काही. कारण मुळात मी तुला खरं सांगू का, माझी काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. निगेटिव्ह कॅरेक्टर जरी असलं ना, तरी जेव्हा माझ्या हातात सीन येतो तेव्हा मला त्यात पहिले विनोद दिसतात. मला काम करताना पहिले विनोदी जागा सुचतात. आणि अर्थात ते कॅरेक्टरला जात नाहीत त्या जागा, म्हणून दिग्दर्शक घेऊ देत नाही. पण पण मग मी त्या बोलून दाखवतो, जेणेकरून ते मी घेतल्यात असं मला वाटून जातं. तर ते बोलल्यामुळे त्या ऐश्वर्या काय, आणि त्यांना कसं असतं की बापरे हा कुठेतरी चॅनलमधून काम करून आलेला आहे, हा लेखक आहे, दिग्दर्शक आहे, त्यामुळे उगाचच एक इमेज असते. त्यामुळे त्यात माझे घारे डोळे वेगळे, त्यामुळे लोकांना असं वाटतं की मी जाम स्ट्रिक्ट आहे किंवा मी असा रूड असेल किंवा मी बोलत नाही. आणि त्याच्या अपोजिट जेव्हा आपण खरा मी जेव्हा आहे हे कळायला लागतो, तेव्हा आपोआप ते पण हळूहळू रिलॅक्स होतात की अरे बापरे हा तसा नाही आहे. सो ती मैत्री आपोआप आमची व्हायला लागली. पहिले 2-3 दिवस ते पण अंदाज घेत होते, मी पण अंदाज घेत होतो काय आहे. कारण नाही काय होतं, कारण 400 एपिसोड्स ते एकत्र काम करतात, आपण कुठून तरी येतो. सो इतक्या वर्ष 2-3 वर्ष ते सलग काम करतात. त्यांचं त्यांचं एक बॉन्डिंग असतं, त्यांच्या वेगळ्या गप्पा असतात, त्यांचे वेगळे किस्से असतात, आणि आपण आलेलो असतो. तर मग कुठे त्यांना असं कुठे ऑड वाटायला नको, ह्याची काळजी मी पण घ्यायला पाहिजे की मला एंटरटेन करायला नका वागू, तुमची त्यांना पण ती एक स्पेस द्यायला पाहिजे आणि आपणही आपल्या स्पेसमध्ये राहायला पाहिजे. सो मी नॅचरली मैत्री होण्यावर किंवा नॅचरली गोष्टी घडण्यावर जास्त विश्वास ठेवणारा माणूस आहे. मला त्यांच्यावर मैत्री लादायची नव्हती किंवा त्यांनी माझ्यावर कधी लादली नाही. सो आपोआप माझ्या थोड्याशा विनोदी स्वभावामुळे म्हणा किंवा मी जेव्हा विनोद करतो तेव्हा समोरचा माणूस असा काय असं रिॲक्ट न होता ॲप्रिशिएट करणारा असतो, तेव्हा माझी पटकन मैत्री होते. सो तशा पद्धतीची मैत्री माझी ऐश्वर्याशी पण झाली. आणि ऐश्वर्या खूप बडबडी आहे, खूप बोलते, तिला मज्जा येते बोलायला. आज तिने मला मँगो ब्लास्ट नावाचा प्रकार खायला घातला. सो खूप वेगवेगळ्या गमती चालतात. आम्ही काही सीन्स केले, त्याचे खूप विनोदी प्रसंग आहेत, ते आत्ता इथे नाही सांगता येणार, कारण मग त्या पद्धतीने प्रेक्षक तो सीन बघतील. पण तिला थोडं हसू यावं यासाठी माझे प्रयत्न चालू असतात. सो तिला हसू येतं, मग शॉर्टकट होतो वगैरे, ही गंमत पण चालते. आणि निखिल थोडासा रिझर्व आहे, पण निखिल वन लाईनरवाला आहे, मला लक्षात आलं. तो एकच वाक्य बोलतो, पण ते पंच लाईन असते ती, अशा पद्धतीचा तो आहे. सो मला मजा येते त्या दोघांबरोबर. उलट म्हणजे असं काही वाटलं नाही मला कुठेच ऑड की मी 400 एपिसोड नंतर आलो आहे आणि मला टीमचा भाग होता येते की नाही. खूप सहज एक आठवड्याभरात आमची खूप छान मैत्री झाली. हा अनुभव मी आता सेटवर घेतला. म्हणजे लिटरली असं होतं की अद्वैत दादा फोटो, म्हणजे तू बिझी होशील आणि इतकं छान फॅमिलियर तुला करवून घेतलंय त्यांनी, आणि तू तसा आहेसच. सो आत्ता भूमिकेविषयी काय सांगशील? आणि आता मालिकेत अद्वैत दादा आलाय तर काहीतरी वेगळं असणार आहे, काहीतरी वेगळं आम्हाला पाहायला मिळेल, तर काय नक्की असणार आहे? हा माणूस थोडासा विम्झिकल आहे, हा थोडासा सायको आहे.
आणि अनप्रेडिक्टेबल आहे. हा पुढच्या क्षणी काय रिॲक्ट होईल आणि हा कुठल्या थराला जाईल काहीच सांगता येत नाही. अशा पद्धतीचा हा माणूस आहे. त्यामुळे शुअर ब्लॅक कॅरेक्टर आहे. ग्रेसुद्धा नाही, ब्लॅक कॅरेक्टर आहे. सो ते करायला मजा येते आणि अर्थात रमावर एकतर्फी प्रेम करणारा माणूस आहे आणि तिला मिळवण्यासाठी तो कुठल्याही थराला जाईल. म्हणजे तो राघवला मारेपर्यंतही जाईल. या थराला जाणारा हा माणूस आहे. आणि अर्थात त्याच्या प्रयत्नांपुढे रमा राघवचं प्रेम जिंकणार की नाही जिंकणार, का त्यांच्या आयुष्यात काही नवीन वादळ येणार, का ते दुरावणार, हा रमाला मिळवण्यात यशस्वी होणार की नाही होणार. अर्थात नाही होणार, कारण ती हिरोईन आहे आणि राघव हिरो आहे. ते कुठल्याही प्रेक्षकांना कळतं तुम्ही किती दाखवलं, पण तरी सुद्धा अडचणी नक्की तयार करणार, त्यांच्यात गैरसमज तयार होणार. आणि मुळात रमासाठी म्हणून तो काही कोटींची कंपनी विकत घेऊ शकतो. रमा जिथे कामाला आहे तिथं कंपनीच विकत घेतो. त्याच्याबरोबरीने आता वीणा जगतापचं पण कॅरेक्टर ॲड झालेलं आहे. ती त्याला साथ देणार आहे. ते दोघं मिळून रमाला, कारण तिच्यापुढे अटच ती आहे, जेव्हा मला रमा मिळेल तेव्हा तुला तुझी कंपनी परत मिळेल. त्यामुळे ती सुद्धा आता मला मदत करायला तयार आहे. त्यामुळे हे सगळे पॉवर्स एकत्र आलेले आहेत रमा आणि राघवला वेगळं करण्यासाठी. सो मला जी मजा येते ती ते एकाच गोष्टीने ऑब्सेस्ड माणसाचं काम करण्याची जी मजा आहे ती गंमत या पात्राची आहे. आणि त्याला दुसरं काहीही सुचत नाही. त्याला रमा एके रमा अशा पद्धतीचा हा माणूस आहे. त्यामुळे वेगळा आवाज थोडा किंवा वेगळा स्वर, वेगळे एक्सप्रेशन. आपण जसे ह्या करून हसतो तसं हसायचं नाही आहे. तुझे एक्सप्रेशन्स कंट्रोल ठेवायचे, तुझे हातवारे कंट्रोल करायचे. हे सगळं मला कंट्रोल्ड करून काम करावं लागतं. थोडा ताणही द्यायला लागतोय. त्यामुळे मजा येते. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.